नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मी अमित डहाणे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा संदर्भातील बुक लिस्ट कोणती असली पाहिजे आणि जे विद्यार्थी नव्याने अभ्यासाला लागलेले आहेत आणि येणारी 19 जून 2022 ही जी परीक्षा आयोगाने जाहीर केलेली आहे, पण ज्याची अजून मागणीपत्र गेलं नाही असं आपण ऐकतो आहे आणि अजून ॲडसुद्धा यायची आहे। तर या परीक्षेची तयारी करणारे आणि किंवा 2023साठी नव्याने तयारी करणारे या विद्यार्थ्यांसाठी कोणती बुक लिस्ट प्री संदर्भात असावी MPSCची, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या यूट्यूबच्या लेक्चरमधनं बघूया। परत एकदा मी सर्वांचे स्वागत करतो द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। आपलं द कोर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बघूया आपण काय सिलेबस वाईजच जाऊया। आता पहिले आपण दोन पेपर तुम्हाला माहीत आहे, एक आहे आपला GS मध्ये आपल्याला 7 विषय बघायचे। किती विषय? 7 विषय। या 7 विषयांची आपण सब्जेक्ट वाईज बुक लिस्ट बघूया आणि मग CSAT आणि CSAT मधले पण सुद्धा जे जे त्यांनी घटक दिले आहेत त्याची सुद्धा आपण काय करूया, बुक लिस्ट चेक करूया। मग आता पहिला त्यांनी मांडताना असं म्हटलं, हिस्ट्री ऑफ इंडिया, भारतीय इतिहास, रेफरन्स, स्पेशल रेफरन्स ऑफ द महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, भारतीय राष्ट्रीय चळवळ। हा असा आता इतिहास इतका वास्ट सब्जेक्ट आहे, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचलं, ग्रोवर बेल्लेकर वाचलं किंवा तुम्ही गाठाळ वाचले, कठारे वाचले, यांना कदम वाचलं, त्याच्यानंतर तुम्ही समाधान महाजन सरांचं वाचलं, कितीही वाचलं तरी तो डेटा कमी पडतो। आयोग विचारताना कुठला प्रश्न विचारायला माहीत नाही, फार व्हास्ट आहे। अशा वेळेस मला एक कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि एक कॉम्पॅक्ट जो सिलेबस आपण डिफाईन केला तेवढं वाचून जाणं मला गरजेचं असतं। तुम्ही जर 2021चा पेपर बघितला असेल आयोगाचा, त्यात आयोगाने एन्शियंट मिडिवल जे 2013 ते 20पर्यंत कंटिन्यू विचारले जायचे 6, 7, 8 प्रश्न, ते एकदम कमी केले। मिडिवलवर एक प्रश्न पडला मध्ययुगीनवर, तो स्त्रियांचा आणि त्यांच्या कलांबद्दल पडलेला आहे मध्ययुगीन काळातल्या। बाकी सगळे आधुनिकवर विचारले, तर आधुनिक महाराष्ट्र, आधुनिक इतिहास आहे। मग मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही फार जास्त सोर्सेस न वाढवता सिम्पल वेनी तुम्ही याला हे करा, जो आधुनिक भारत ज्याला आपण राष्ट्रीय चळवळ म्हणतो, हा याचा संदर्भ आहे। मग महाराष्ट्र आणि भारत, मग महाराष्ट्र बोर्ड क्रमिक 8वी आणि 11वी जुनं हे करायचं। त्याच्यानंतर जर शक्य असलं जसं मी म्हटलं तर NCERTचा आधुनिक भारत, आता हे तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, मॉडर्न इंडिया, आणि तुम्हाला जर याचं ट्रान्सलेशन पाहिजे असेल तर के सागर पब्लिकेशनचं सुद्धा ॲज इट इज ट्रान्सलेशन अवेलेबल आहे। याच्याशिवाय समाधान महाजन सरांमधनं सिलेक्टेड टॉपिक, समाधान महाजन सरांचं यासाठी की त्यांनी अकॉर्डिंग टू सिलेबस सगळं पुस्तक तयार केलं आहे, मग त्यातनं भारतीय राष्ट्रीय चळवळ अकॉर्डिंग टू सिलेबस, त्याच्यानंतर याच्यात मांडताना रेफरन्स ऑफ द महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले समाजसुधारक, अशा गोष्टी तुम्ही तिथं काय करायच्या, त्यातनं तेवढ्याच वाचायच्या, उचलायच्या आणि ते तुम्ही क्लिअर करायच्या। आणि नंतर तुम्हाला प्राचीन मध्ययुगीनसाठी मी म्हणेल नवीन 5वी ते 12वी, आणि आता 5वी ते 12वी जी नवीन दिलेली आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे, मिक्सिंग आहे, त्यात राज्यशास्त्र आहे, आणखीन कुठले विषय आहे, पण छोटे छोटे धडे आहे, ज्यात आपलं प्राचीन मध्ययुगीनची एक छोटीशी काय होईल, रीडिंग होईल। फार कॉम्प्रिहेन्सिव्ह करायची गरज नाही, म्हणून मी तुम्हाला एवढी पुस्तकं सुचवेल। इतिहास एवढ्याच पुस्तकातनं करा असं मी तुम्हाला सांगेल, फार भराभर जास्त सोर्सेस वापरायची काय आहे गरज नाही असं मी सांगेल। इतिहासासाठी ही पुस्तकं तुम्ही वापरावी। नेक्स्ट भूगोल, अर्थात माझा विषय मी शिकवतो इतक्या वर्षाचा। आता भूगोलात देताना आयोगाने काय म्हटलं आहे, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, आणि त्यातही कोणाचं फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, महाराष्ट्राचं फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, इंडियाचं फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, वर्ल्डचं। आता प्राकृतिक भारत, महाराष्ट्र हा मेन कन्सर्न आहे। मग आणखीन एक असतो जगाचा भूगोल, जगाच्या भूगोलावर तर आता 2021ला जास्त प्रश्न पडलेले आहे, बरोबर। मग आता हे कवर करताना मी तुम्हाला पहिले सांगेल, तुम्ही करायचं महाराष्ट्र बोर्ड क्रमिक 5वी ते 12वी, ज्यांना मराठी इझी वाटतं त्यांनी मराठी न करा, ॲटलस सोबत ठेवायचं। मी ऑक्सफर्ड, मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या, ऑक्सफर्डचा ॲटलस वापरायचा। NCERT 9वी, 10वी, 11वी, मग बऱ्याच वेळा मुलांना सांगतो वाचा, राज्यसेवा करणाऱ्यांनी NCERT 9वी, 10वी, 11वी वाचायचंच आहे। 9वी, 10वी हे इंडिया आहे, 11वीत परत एक इंडियाचं, 11वी फंडामेंटल फिजिकल आहे। हे दोन्ही पुस्तकं फार कामाची आहे, महत्त्वाची आहे, पण आपलं अडचण काय होते, इंग्लिशमध्ये आहे। मग मला मराठीतनं पाहिजे, तर मग मराठीतनं मी तुम्हाला प्राकृतिकसाठीचा सोर्स हा प्राकृतिक भूविज्ञान प्राध्यापक दाते यांचं सांगेल। हे थोडं बल्की पुस्तक आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक आहे, पण मेन्सला सुद्धा उपयोग येतील, प्रीला। पण जो यातला मी तुम्हाला सांगेल फिजिकल जिओग्राफी किंवा त्याला आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो, हा प्राकृतिक भूगोल जर कव्हर करायचा असेल तर तुम्हाला याला NCERT 11th किंवा दाते हे दोनच चांगले ऑप्शन्स आहे, यातनं तुम्ही तो कव्हर करावा। याच्यासोबत ज्याला आपण जगाचा वगैरे भूगोल म्हणतो, मी म्हणेल यातनं फार तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह वाचायचं नाही, याच्यासोबत तुम्ही ॲटलस ऑक्सफर्ड वापरायचा आहे। आपल्याला 7 खंड आहेत, 7 सोडून द्यायचे, 6 खंड नीट करायचे, प्रत्येक खंडावरचे प्रमुख भूरूप। आता इथून पुढे मी भूगोलाची सिरीजच चालू करणार आहे आपली, त्यात तुम्हाला सर्व क्लिअर होईल, पण प्रमुख भूरूप म्हणजे
प्रमुख पर्वत आहे, प्रमुख पठार आहे, प्रमुख मैदान आहे, प्रमुख नद्या, प्रमुख समुद्र किनारे, हे आपल्याला त्यातनं कव्हर करायचं आहे. त्याला ॲटलसवरनं चेक करायचं आहे. वाटलंच मी ॲटलसचं पण एक लेक्चर घेणार आहे की ॲटलस कसा रीड करायचा, कसा वाचायचा हे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगेल ॲटलसवरनं यासाठी पुस्तक वापरायचं नाही. मग उरतो भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध कॉम्पॅक्ट पुस्तक आहे, अपडेट पुस्तक आहे, के सागर पब्लिकेशनचं, हे वापरा. आणि महाराष्ट्रासाठी खतीब किंवा सौदे. पण आता असं येऊ शकते सर महाराष्ट्र इतकं वापरायचं, इतकं वाचायचं, तिथे आम्ही 9वी 10वी किंवा NCERT करतो आहे, ॲटलस करतो आहे, मग इतकं खरंच वाचायची गरज आहे का? मी सांगेल नाही. मग या सगळ्या पुस्तकांना एक ऑप्शनल पुस्तक आहे, ते म्हणजे भूगोल व पर्यावरण AB सौदी. अकॉर्डिंग टू प्रिवियस सिलेबस हे पुस्तक तयार केलं आहे, भूगोल व पर्यावरण AB सौदी. इतकं जरी वाचलं पण ॲटलस सोबत आणि मग NCERT महाराष्ट्र बोर्ड, तरी तुमचं काम होणार आहे. मी ऑप्शन्स देतो आहे. मी प्रत्येक इच एंड एव्हरी पुस्तक वाचावं असं म्हणत नाही आहे. हे ऑप्शन्स तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि तुमचे रेफरन्सेस राज्यसेवा प्रीसाठी तयार करा. आता कुठलं आहे? पॉलिटी, महाराष्ट्राची भारतीय राज्य व्यवस्था आणि शासन, असं त्यात म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, असा आयोगाने दिलेला सिलेबस आहे. इंडियन पॉलिटी सिम्पली लक्ष्मीकांत. मराठी इंग्लिश, के सागरचं त्यातलं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये द बेस्ट सोर्स आहे तो. आता शेवटी इंडियन पॉलिटी किंवा ज्याला आपण हे म्हणतो आहे राज्यघटना, हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. लेंदी असतं, विचारताना तुम्हाला कन्सेप्ट फॅक्च्युअलचा रेफरन्स घेऊन कन्सेप्ट क्लिअर करावं लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो. पण फार रेफरन्स वापरायचे द बेस्ट रेफरन्स यातला लक्ष्मीकांतचा अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये, तो तुम्ही वापरा. जर पंचायत राज, माझं ऑप्शन्स आहे, तुम्हाला पंचायत वाचू नका फार. जर तुम्हाला वाटते तर मग त्यातलं एकूण जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय आणि ग्रामपंचायत याची रचना, यांचे असणाऱ्या समित्या महाराष्ट्र संदर्भातले आणि त्या रिकमेंडेशन निदान इतकं वाचून जा. मग त्यासाठी तुम्ही एक पुस्तक म्हणजे लवटे सरांचं वापरू शकता, असे मी तुम्हाला इथे सांगेल. ओके. यात आणि तुम्ही राज्यघटनेच्या करंट बेसिस, उदाहरणार्थ 103, 102 घटनादुरुस्ती, तो आयोगाचा नेहमीचाच पॉईंट आहे. किती टक्के आरक्षणाच्या समित्या वगैरे काय असलं पाहिजे हे सुद्धा विचारलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यात करंटचा तुम्हाला राज्यघटनेला टच देणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो आर्थिक आणि सामाजिक विकास. लक्षात घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुझिव्ह, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. टॉपिक्स वाचायचे, टॉपिकला फॉलो करायचं. जरी सब्जेक्ट इकॉनॉमी आहे, व्यवस्था विचारलीच नाही तुम्हाला, त्यांनी काय विचारलं बघा, विकास विचारला, कुठला? आर्थिक आणि सामाजिक. मग इथे येणारे प्रश्न जे असतात हे डेव्हलपमेंट बेस असतात. फॉर एक्झाम्पल पॉवर्टी आहे तुमची, बरोबर. त्याच्यानंतर कुठल्या डेव्हलपमेंट झाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाल्या, त्याच्याला धरून आणणारे प्रश्न असतात किंवा पॉप्युलेशनचे डेव्हलपमेंटचे असतात. मग यासाठी भारतीय अर्थव्यवस्था, देसले सरांचं दीपस्तंभ भाग 1 किंवा रंजन कोळंबे सरांचं 2 पैकी कुठलंही वाचा, पण अकॉर्डिंग टू सिलेबस वाचा. आणि याला तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनची गरज पडते. ती व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय तर बघा, इकॉनॉमिक सर्व्हे, भारत किंवा महाराष्ट्र, सिलेक्टिव्ह टॉपिक्स, त्यात असणाऱ्या भारत किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या नवीन योजना किंवा मग आता स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने अनाऊन्स केल्या 2-3 वर्षातल्या योजना, काही घोषणा, यासुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याचे अचिव्हमेंट्स कुठले आहे, त्याचे टार्गेट्स काय आहे हे लक्षात घ्या. असे प्रश्न बरेच विचारले जातात. पण हा थोडासा तुम्हाला ट्रॅडिशनल प्लस करंट बेस्ड टॉपिक सब्जेक्ट करायचा आहे इकॉनॉमीचा, मी तुम्हाला असं सांगेल. नेक्स्ट आहे पर्यावरण परिस्थिती. 5 प्रश्न असतात. किती प्रश्न? 5. त्यातले 2 प्रश्न फार सोपे असतात, 3 प्रश्न तुमचे करंटशी रिलेटेडच्या आसपास असतात. पण हे 2 सोपे म्हणजे काय, तुम्ही फार वेळा वाचून झाले. काही तर जॉग्रफी बेस असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाईल्ड लाईफ सँच्युरी विचारतात, नॅशनल पार्क विचारतात, राज्य जोडायला विचारतात किंवा एंडेंजर्ड एंटिक काय विचारतात, तुम्हाला असणारे प्राणी विचारतात. आणि 2 एखाद दुसरा प्रश्न कायद्यांवर असतात. 7-8 कायदे आहे त्याचे. मग यासाठी मी तुम्हाला फार तुषार घोरपडे सर इज इनफ पुस्तक, ऑलरेडी ते फार बल्की आहे पण अपडेट आहे. ओके. मागच्या प्रश्नपत्रिका आहे, एक पुस्तक खूप झालं. ह्या पुस्तकाला आणि करंट बेस तुम्ही करा. सध्याच्या एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे फरक बरंच गाजतं, याचा अंदाज घेऊन करायचा आहे. सामान्य विज्ञान आवडणारा, जनरल सायन्स 20+ प्रश्न असतात. किती? 20+. आता हा विषयच असा आहे, याच्यात ते विचारताना एक्सप्रेशन विचारतात, इक्वेशन विचारतात. मग माझं असं म्हणणं आहे, साधारणतः फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यात बायोलॉजीला स्कोप जास्त आहे. मग तुम्ही 8वी 9वी 10वी NCERT आयदर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि एक पुस्तक कुठलंही आणि आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर्व जर केले तरी बऱ्यापैकी कवर होईल. ज्यांना इंग्लिश पाहिजे त्यांनी लुसेंटचं वाचा. आणि याचा पण के सागरचं काय तर मराठी येत आहे आपल्या आता अडायशे, पण नाही तर भस्के सर असेल, कोलते सर किंवा बाबुराव पडळकर सर याचंही एक पुस्तक आणि NCERT किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आणि टॉपिक वाईज म्हणजे मग तुम्ही प्रकाश हा एक टॉपिक आहे, लाईट, तर 8वीतला लाईट, 9वीतला लाईट, 10वीतला लाईट. त्याच्यानंतर दुसरं हे असतील काय म्हणतो आहे साऊंड, तर 8वी 9वी 10वी.
बरोबर आहे, किंवा मानवी पचन व्यवस्था वगैरे असं असतील, असं ते अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या या विषयासाठी. नाऊ नेक्स्ट येतं करंट इव्हेंट्स अँड स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल. आता फार व्हास्ट आहे. 2022मध्ये एक्झाम होणार आहे, त्यात 2020चं विचारणार की 21चं विचारणार, आपल्याला काही सांगता येत नाही. आपण 21 पूर्ण वर्ष करणार आहे, बरोबर. 21 पूर्ण वर्ष करायचं, मागं पण आयोग जातं. पण मी म्हणेल तुम्ही जे आधी वाचाय ते वाचा. मग त्यात खूप आपल्याकडे ऑप्शन्स आहेत का, तर यस, एक स्पॉटलाईट आहे, डॉक्टर सुशील बारी सरांचं, देवा जाधव सरांचं आहे, चालू घडामोडीचं अभिनव प्रकाशांचं आहे, पृथ्वीचं आहे, पृथ्वी परिक्रमा, त्याचं हाफ इयरली पण येतं. मग यापैकी तुम्ही जे आधी वाचताय इतके दिवसाचं तेच वाचायचं, यात बदलू नका. किंवा तुम्ही जे आधी वाचायला सुरुवात केली आहे ते वाचत चला, पण इतके ऑप्शन्स तुमच्यासमोर आहे, यातलं कुठलंही एक पुस्तक त्याला फॉलो करायचं. फक्त त्याच्यातले काय 7-8 घटक असतात, व्यक्ती, ठिकाणं, कायदे, बरोबर, हे सर्व तुम्ही वायफरेट करत वाचा असं मी तुम्हाला इथे सुचवेल. पण यातलं एक हे कुठलंही वाचलं तरी चालणार आहे. आता येऊ आपण सेकंड पेपर, जो अजून क्वालिफाय व्हायचे अजून झालेलं नाही आहे, म्हणतात आहे होईल, आपण पण वाट बघतोय क्वालिफाय व्हायची. हा CSATचा पेपर आहे. CSATसाठी काय, आता CSATमध्ये तुमचे 50 प्रश्न कशावर आहे, पॅसेजेसवर आहे. कशावर आहे, पॅसेजेसवर आहे. या 50पैकी तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते एकूण असणारे 40 प्रश्न हे बायलिंग्वल आहे, आणि उरलेलं आहे 5 प्रश्न मराठी, 5 प्रश्न काय इंग्लिश. मग याच्यासाठी काय वापरायचं, तर मी माझं म्हणणं आहे 2013 ते 21 यातले आयोगाचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, याचा जास्तीत जास्त सराव करा. प्लस मार्केटमधलं कुठलं एक पुस्तक घ्या, पण मी म्हणेल तुम्ही नित्य नियमाने किमान 50 दिवस, किती दिवस, किमान 50 दिवस रोज 10 पॅसेजेस तुम्ही सोडवले पाहिजे. आयोग मार्केटमध्ये बरेच पुस्तक आहे, बरेच प्रकाशनाचे पुस्तक आहे, सगळ्यांनी त्यात पॅसेजेस टाकले. रोज 10 पॅसेज न चुकता 1 तास सोडवणं हे आपलं काम आहे. कारण की टाईम मॅनेजमेंट, 60 मिनिटात किंवा 55 मिनिटात आपले 10 पॅसेज सुटले पाहिजे वाचून आणि आन्सर काढून. मग याच्यासाठी तुम्ही मार्केटमधले कुठलेही 2 पुस्तक, एक याच्यासाठी नाही का एका पुस्तकातली पॅसेज पुरणार नाही, किंवा तुम्ही टेस्ट सोडवताय त्या टेस्टमधून सुद्धा तुम्ही ते करू शकता, हे लक्षात घ्या. मग येतो CSATमधला पुढचा भाग, ज्यात तुमचे तार्किक विश्लेषण, ज्याला तुम्ही रिझनिंग ॲबिलिटी म्हटलेलं आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग ही सोपं आहे, याला काही करावं लागणार नाही, हे तुम्हाला तसंच जमतं. 5 प्रश्न, जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी. मग याच्यासाठी मी म्हणेल, एक तर तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सचिन ढवळे सरांचं असेल, नितीन महालांचं असेल, किंवा अनिल अंकलकी, असे तुम्ही आधी वापरताय बरेच पुस्तक आहे. मी यातली 2-3 पुस्तकं जी मला वाटली चांगली, किंवा RS अग्रवाल, हे मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. RS अग्रवाल माहिती आहे, बल्की आहे, खूप जास्त एक्झाम्पल आहे, ही पुस्तकं वापरा. आणि शिवाय मी काय म्हणेल, आयोगाचे परत मी म्हणतो 2013 ते 2021 पर्यंत, ज्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ह्यातले सर्व पडलेले प्रश्न वारंवार सोडवायचे. हेच पॅटर्न रिपीट होतं, आयोगाचे फिक्स पॅटर्न आहे, ते पॅटर्न रिपीट करतं आयोग. मग तुम्हाला तो अंदाज घ्यायचा आहे की व्हेरायटी काय आयोगाची, तुम्हाला व्हेरायटी कळली, त्या व्हेरायटीवर तुम्हाला काम करायचं आहे. इतकं तुम्ही करा असं मी तुम्हाला सुचेल. ही तुमची अशी राज्यसेवा पूर्व परीक्षेची बुक लिस्ट होती, टेंटेटिव्ह बुक लिस्ट इतकीच. पण फार जास्त नंबर ऑफ सोर्सेस वाढवायचे नाही, सोर्सेस कमी पाहिजे. नंबर ऑफ रीडिंग अँड रिव्हिजन इज मॅटर, अँड मग तुमची MCQची प्रॅक्टिस हे खूप मॅटर करते. अशा प्रकारे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा काय म्हणेल मी तुम्हाला या पद्धतीने ही बुकलिस्ट तुम्हाला उपयोगाची होईल. अशीच आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, कंबाईन पूर्व आणि मुख्य, याच्या पण बुकलिस्ट मी डिस्कस करेल. आणि आपले राज्यसेवेचे इंटरव्ह्यू आता सुरू झालेले आहे. ज्यांना इथे नंबर्स आहेत, त्या ज्यांना इंटरव्ह्यू द्यायचे आहेत त्यांनी इथे कॉल करायचा आहे. एक गुगल फॉर्म आहे, त्यावर आपलं नाव दिलं की मी तुम्हाला स्लॉट अवेलेबल करून देतो. आणि मग जे ऑफिसर्स आणि माझं असं काही पॅनल असणार आहे, ज्यांनी म्हणून तुमचे इंटरव्ह्यू होईल. आणि इंटरव्ह्यू जे एकूण 3 पार्ट आपण केले आहेत, त्यात बेसिक प्रिपरेशन कसं असलं पाहिजे, आयोगाची अपेक्षा काय, प्रोफाईल बेस क्वेश्चन काय, हे सुद्धा तुम्हाला इथे पाहिजे असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या इंटरव्ह्यूची. किंवा इथे तुम्ही वर दाबला आय आहे, तिथं आयला जरी क्लिक केलं तरी तुम्हाला तिथे लिंक अवेलेबल होईल झालेल्या आधीच्या इंटरव्ह्यूच्या यूट्यूबच्या सेशनची. आपण परत भेटूया आपल्या या चॅनलवर नवीन टॉपिकसह, जो तुमचा MPSCच्या प्रिपरेशनसाठी उपयोगात येईल. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यूट्यूब, फेसबुक आणि टेलिग्राम ह्यासुद्धा पेजला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.